विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण MIDC मध्ये हायवा ट्रक आणि कामगार वाहतुकीची बस यांचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 6च्या सुमारास वराळे तालुका खेड जवळील शिंडलर कंपनीच्या जवळ घडली आहे। या भीषण अपघातात 10 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सर्व गंभीर जखमी कामगारांना चाकणमधील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे। यात कामगार वाहतुकीच्या बसच्या चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। चाकण MIDC मधील वराळे हद्दीतील या भागात रस्त्याचे एका बाजूचे काम सुरू आहे, त्यामुळे केवळ एकाच बाजूची वाहनांची ये-जा सुरू होते। त्यामुळे ट्रक आणि कामगार वाहतुकीची बस यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झालाय। दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा यामध्ये चक्काचूर झाला आहे। सर्व जखमींवर चाकणमधील 2 वेगवेगळ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। संबंधित सर्व कामगार चाकण MIDC मधील दास कंपनीचे कामगार असल्याचं समजतंय। महाळुंगे MIDC पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपशील समजू शकला नाही। दरम्यान रुग्णालयात घेतलेल्या माहितीनुसार आस्था हॉस्पिटलमध्ये शिवाजी गंगाधर आंबेकर वय वर्ष 32, राहणार रहाटी, जिल्हा नांदेड, सध्या राहणार आंबेठाण चौक, विलासराव गणपत देशमुख वय वर्ष 32, सध्या राहणार आंबेठाण चौक चाकण, मूळ राहणार अहमदनगर व आदित्य राम जाधव वय वर्ष 21, राहणार रानुबाई मळा, मूळ राहणार नाशिक यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर आरोग्यम हॉस्पिटलमध्ये सागर गौरीशंकर नसते वय वर्ष 30, राहणार चिंचवड वाल्हेकरवाडी, ओंकार विठ्ठल बट्टेवाल वय वर्ष 21, राहणार आंबेठाण श्रीरामनगर, परिमल आशू चांसे वय वर्ष 25, राहणार बालाजीनगर चाकण, प्रदीप भीमराव वानखेडे वय वर्ष 32, राहणार बालाजीनगर चाकण, उत्तम प्रभाकर दवणे वय वर्ष 34, आयफिल सिटी खराबवाडी, SK हप्तर अली वय वर्ष 30, राहणार आंबेठाण चौक चाकण व नीरज मनोज इंद्रेकर वय वर्ष 27, राहणार भोसरे यांच्यावर उपचार सुरू आहेत। महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। आळंदी येथून गावी गेलेल्या महिलेसह दोघींचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दिराने 2 भाऊजाईंचा कोयत्याने खून केल्याची ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी या ठिकाणी घडली। उज्ज्वला अशोक फापाळे वय वर्ष 35 आणि वैशाली संदीप फापाळे वय वर्ष 40 अशी खून झालेल्या दोघींची नावे आहेत। आरोपी दत्तात्रय उर्फ बापू प्रकाश फापाळे हा घटनास्थळाहून फरार झाला आहे। दोघींच्या खुनाच्या घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी चालत गेला। एकाही व्यक्तीने त्याला अडवले नाही की त्याचा कुणी पाठलागही केला नसल्याची बाब समोर आली आहे। मयत उज्ज्वला यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते। त्या कामानिमित्त आपल्या 2 मुलांसह आळंदी व चाकण परिसरात वास्तव्यास होत्या। शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला चाकणमधून गावी गेल्या होत्या। उज्ज्वला गावाला गेल्यानंतर उज्ज्वला यांच्या पतीच्या दशक्रिया विधीला दिलेल्या पैशांची मागणी करत आरोपी दत्तात्रय याने उज्ज्वलावर वार केला। उज्ज्वला जखमी होता शेजारी असलेली वैशाली तिला सोडवायला गेली असता दत्तात्रयने तिच्यावरही सपासप 3 वार केले आणि त्यातच दोघींचा जीव गेला। घटनेनंतर आरोपी संपूर्ण गावाच्या समोर हातात कोयता घेऊन जंगलाच्या दिशेने चालत निघून गेला। खेड तालुक्यात राजगुरुनगर या ठिकाणी एका गरबा कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात ख्यातनाम गरबा कलाकार अशोक माळी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला। गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे अशोक माळी सध्या राहणार राजगुरुनगर, तालुका खेड, मूळ राहणार धुळे, राजगुरुनगर येथे एका गरबा कार्यक्रमात सहभागी झाले होते। अशोक माळी उत्साहाने गरबा खेळत होते। मुलासोबत गरबा खेळत असताना भोवळ आली आणि ते खाली कोसळले। त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। सदरची घटना चाकणमध्ये घडल्याची बातमी काही माध्यमांनी दिली। प्रत्यक्षात सदरची घटना राजगुरुनगर शहरात स्वराज्य मित्रमंडळ राजगुरुनगर या ठिकाणी घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। माळी यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी होळ, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या ठिकाणी करण्यात आला। 6 जणांच्या टोळक्याने एका रिक्षा चालकाला कोयत्याने गंभीर मारहाण केले। रिक्षा चालकाच्या डोक्यात गंभीर वार करून जखमी केले। ही घटना सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास खालुंब्रे येथील ह्युंदाई चौक रिक्षा स्टॉपवर घडली। अतुल बाळासाहेब चौधरी वय वर्ष 26, राहणार खालुंब्रे, तालुका खेड असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे।
त्यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार चेतन रणजित इंगळे वय वर्ष 20, सूरज शरद जाधव वय वर्ष 20, युवराज जाधव, शरद अंकुश जाधव वय वर्ष 42 आणि 2 महिला सर्वजण राहणार शिंदे वस्ती, सुदवाडी, तालुका मावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी चेतन इंगळे, सूरज जाधव आणि शरद जाधव या तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चौधरी हे खालुंबरे येथील ह्युंडाई चौक येथील रिक्षा स्टॉपवर प्रवासी भाडेकरूची वाट पाहत थांबले होते। त्यावेळी चेतन इंगळे त्या ठिकाणी आला। त्याने चौधरी यांना तुला लय माज आला आहे का, तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली आणि निघून गेला। त्यानंतर चौधरी हे प्रवासी सोडण्यासाठी HP चौक या ठिकाणी गेले। प्रवाशांना सोडून ते पुन्हा ह्युंडाई चौकातील रिक्षा स्टॉपवर आले। तिथे आरोपी जमले होते। त्यांनी चौधरी यांना जबर मारहाण केली। आरोपी युवराज जाधव याने चौधरी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले। भांडण सोडवण्यासाठी चौधरी यांची आई आली असता त्यांना देखील आरोपी महिलांनी मारहाण केली। महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। मागील काही दिवसांत रिक्षा चालकांचे वाद आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत। विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या खेड तालुक्यातील सर्व प्रमुख इच्छुकांनी व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चक्क मारुती मंदिरात शपथ घेऊन बंडखोरी करणार नसल्याची शपथ घेतली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड यांनी सर्वांना ही शपथ दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, अमोल पवार आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्यामुळे आता या इच्छुकांनी घेतलेली शपथ त्यांच्याकडून मोडली जाणार नसल्यास महायुतीचे संभाव्य उमेदवार असलेले विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्या समोरील अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। उद्याच्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस 8 पक्ष आणि इतर ज्यांना उमेदवारी मिळेल त्या एकाच उमेदवाराचं आम्ही काम करणार आहोत। ही जी आट आहे ती नुसते इच्छुक उमेदवारांना नाही तर प्रमुख नेत्यांना सुद्धा ही आट लागू पडणार आहे। पुढे घेऊ नये आणि म्हणून आम्ही सर्व इच्छुक उमेदवार मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि शपथ घेतो की उद्याच्या काळामध्ये आम्ही बंडखोरी करणार नाही। आघाडीच्या वतीने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्याचं आम्ही मनापासून काम करू एवढी आम्ही सर्व शपथ घेतो। आमदारांना पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। त्याचप्रमाणे तालुक्याच्या विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू असं आम्ही सर्वजण शपथ घेतो। बंडखोरी कोणी करणार नाही, बंडखोरी कोणी करणार नाही, बंडखोरी कोणी करणार नाही। ओके। खेड आळंदीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आहे। माझे काम असून लोकप्रतिनिधींकडून मला बोलावले जात नाही अशी तक्रार करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहिते यांच्याबद्दल खदखद व्यक्त केली आहे। माझे काम असून लोकप्रतिनिधीकडून मला बोलावले जात नाही अशी तक्रार करून अशा गोष्टींचा मला फरक पडत नाही। मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत आलो आहे असे सांगत माजी खासदार म्हाडाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबद्दल खदखद व्यक्त करीत वाशेरे तालुका खेड येथे जवळपास 70 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा स्वतंत्र नारळ फोडला। लोकसभेला झालेला पराभव ताजा असताना आणि विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना खेड आळंदी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। ठीक आहे, निवडणुकीमध्ये पराभव अपेक्षा होती मला
खेडचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय चाकण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दुपारी 3 ते 4 या वेळेत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यानंतर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांची कीर्तन सेवा होणार आहे। त्यानंतर रात्री 6 ते 9 अन्नप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान व मित्रपरिवार खेड तालुका यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महाविकास आघाडीने आता एकत्रित दौऱ्याचे नियोजन केले आहे। कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटात मंगळवारी दौरा पार पडला। चाकण नगर परिषद हद्दीतील चाकण ते राक्षेवाडी रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे। वेळोवेळी केवळ रस्त्याची मलमपट्टी केली जात असून रस्त्याचे काम होत नाही। त्यामुळे रस्त्याची मलमपट्टी करण्यासाठी या ठिकाणी ठेकेदार यांनी आणलेला मुरुम स्थानिकांनी परत पाठवून दिला व रस्त्याचे काम करा अन्यथा केवळ ठेकेदार मंडळींचे खिसे भरण्यासाठी मुरुम टाकू देणार नसल्याचे सांगितले। माझं नाव ईश्वर राक्षे, मी राक्षवाडीचा रहिवासी आहे। गेली सातत्याने 2 ते 3 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे अत्यंत। तसं जर पाहिलं तर ह्या रस्त्यावरती महाविद्यालय, सिनियर कॉलेज असून या रस्त्याला विद्यार्थी भरपूर जाणे येणारे सगळ्यांचा प्रश्न असेल, पटरवाडी असेल, राक्षवाडी असेल, आगरवाडी असेल, सर्व ग्रामस्थांना या रस्त्याची एकदम दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता तसा जर पाहिला तर भांबोली ते पाबळ हा प्रजिमेमध्ये रस्ता आहे, परंतु गेली सातत्याने बऱ्याच दिवसापासून रस्त्याचा पाठपुरावा करून नगर परिषद काम करीत नाहीये। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची असन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी झालेली आहे। त्याच्यामुळे रस्त्याचं काम हे मुरुम वगैरे टाकून होणार नाही, प्रश्न प्रलंबित होणार नाही। त्यासाठी त्याला निकृष्ट दर्जाचं काम आहे। त्यासाठी त्यांना आमच्या नागरिकांच्या माहितीनुसार हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटच होणं गरजेचं आहे। श्रुती ईश्वर राक्षे, आम्ही गेले 2-3 वर्ष पाहतो इथे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। पावसाळ्यात जर म्हटलं तर गुडघ्या एवढ्या पाण्यातून आम्हाला जावं लागतं आणि ते दुरुस्ती व्हावी यासाठी आम्ही एक तक्रार करतोय आणि ही दुरुस्ती तुम्ही लवकरात लवकर करावी व सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला करून द्यावा आणि आमच्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांकडून आमची एक तक्रार आहे ही तुम्ही मान्य करावी। मी दिनेश आगरकरवाडी। तर हा रस्ता मागील 3-4 वर्षाच्या दृष्टीने 4 पटीने या रस्त्याची वाहतूक वाढलेली आहे आणि त्या मानाने या रस्ता जेवढ्या लवकरात लवकर करण्यात आला पाहिजे होता तेवढ्या लवकर हा केलेला नाहीये। तरी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचं काम ह्या नगर परिषद सीओने याकडे लक्ष द्यावे हे आगरकरवाडी आणि राक्षवाडी, काळूस, पटरवाडी सर्वांच्या माध्यमातून मी इथं सांगतो। कंपोस्ट काळूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। खरं तर हा अनेक वर्दळीचा रोड असून इथं काळूसमधून या ठिकाणी काळूस चाकण राक्षवाडी रोड आणि अनेक गेल्या दिवसापासून ह्या रस्त्याची अतिशय दुर्मिळ अवस्था झालेली आहे। इथं शाळकरी मुलं असतील, शेतकरी वर्ग असेल, सर्वांना ये जा करण्यासाठी हा रस्ता अतिशय मोलाचा आहे। तर या रस्त्याचं लवकरात लवकर काम नगर परिषदेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी खेड तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हावं अशी मी सर्व काळूस ग्रामस्थांच्या वतीनं विनंती। मी राजाराम ज्ञानोबा जाधव, शिवसेनेचा कार्यकर्ता, उबोटा शिवसेना। या रस्त्याची दुरावस्था, हा रस्ता आहे ना चाकण आणि काळूस कॉलेज हा रस्ता आहे। या रस्त्यात मी आज तगेत 2 वर्ष बघतो या रोडची अवस्था। या रस्त्याला आहे ना कॉन्ट्रॅक्ट झाल्यापासून फक्त मलमपट्टी कार्यक्रम चालू आहे। या रस्त्यात कुणीही विचार करत नाही। आम्ही 3 वाड्या, राक्षवाडी, पठरवाडी असो, आगरवाडी असो, ही आम्हाला चाकण नगर परिषद हे आदिवासी समजून आमच्याकडे काही लक्ष देत नाहीये। त्यामुळे मी आज हे काम थांबवलेलं आहे। हा मलमपट्टी कार्यक्रम चालू आहे ना, हे मला मान्य नाहीये। आज प्रत्येकाला कमरेचा त्रास आहे। सगळे कार्यकर्ते, कॉलेज रस्ता आहे, आमच्याकडे कॉलेज आहे, राक्षवाडीला एक हायस्कूल आहे। हे आता ही मुलं रस्त्याने बघा, ही शूटिंग काढा, ही मुलं पाय जातात।
भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी नारायण काळे हे MDRT साठी सलग 8व्यांदा पात्र झाले आहेत। जून 2025 मध्ये अमेरिकेत मियामी, फ्लोरिडा येथे जागतिक परिषद भरणार असून या परिषदेला काळे उपस्थित राहणार आहेत। आयुर्विमा महामंडळाच्या नारायणगाव शाखेचे व्यवस्थापक सुधीर कांत, सहव्यवस्थापक आनंद ठाकूर, सहयोगी रघुनाथ काकडे यांच्या हस्ते काळे यांचा सत्कार करण्यात आला। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।